सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सर्व गुणी विद्यार्थी बालगोपाळ आणि सर्व सत्कार मूर्ती, मी सगळ्यांची नावं मुद्दाम घेत नाही कारण मला वेळेचं भान आहे आणि आमच्यासारखी राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी बोलायला लागली की थांबवत नाही. आम्ही वक्तील श्रोत्यांना पकवण्यामध्ये पटाईत असतो, तर मला काही तुम्हाला पकवायचं नाही आहे. परंतु आजच्या ह्या अशा सुंदर कार्यक्रमामध्ये कार्यक्रम जो आयोजकांनी आयोजित केलेला आहे त्याचं मी मनापासून सर्व आयोजकांचं आणि सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी लिमिटेड आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठान यांचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की जो शिष्यवृत्ती गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभ गेली 20 वर्ष ह्या दोन्ही संस्था करत आलेल्या आहेत, तर आणि त्याच्यामधलं जे सातत्य आहे हे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. वास्तविक 20 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे, परंतु ह्या कार्यक्रमाचा दरवर्षी म्हणजे गेली 4 वर्ष 2022 साली मी बँकेवरती बसंत कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये गिरीज विभागातून संचालक म्हणून मला सभासदांनी निवडून दिलं आणि तेव्हापासून ह्या कार्यक्रमासाठी मी दरवर्षी येतो. तर गेली 4 वर्ष तरी मी ह्या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे आणि मी आवर्जून कितीही काही कामं असली तरी थोडंसं वेळेचं नियोजन करून मी ह्या कार्यक्रमासाठी मुद्दाम वेळ काढतो, कारण हा एक माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जे गुणी विद्यार्थी आहेत किंवा जे गुणी सन्माननीय व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान यथोचित असा सन्मान इथे केला जातो. मी ओलिन आल्मेडा सरांना सांगत होतो की किती विचारपूर्वक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात निवृत्त जन आहेत ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन लग्नाचा साजरा करत आहेत, किंवा वाचन संस्कृती वाढावी म्हणून विविध स्पर्धा ज्या काही आयोजित केलेल्या आहेत, अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा सर्व व्यक्तींचा रिटायर झालेला म्हणजे ह्या सगळ्यांना इथे सन्मानित करण्यासाठी आयोजकांनी आणि विशेषतः सर्व कार्यकर्त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ह्या मेहनतीचं म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला खरं तर ह्या प्रत्येक ह्या विषयाविषयी खूप सविस्तर बोलता येईल, बोलण्याचा मोह होतोय, पण तो मोह मी मुद्दाम टाळतो. आणि परत एकदा आपल्या सर्व शिष्यवृत्ती गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी विशेषतः जे निवृत्त जन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं हे जे पुढील उर्वरित आयुष्य आहे त्यांना चांगल्या प्रकारे चांगलं आरोग्य लाभावं म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर.